अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलाय। तर 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा देवेंद्र फडणवीस करणार होते। मात्र 12 जिल्हा परिषदांच्या या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी प्रचार आता फडणवीस करणार नाहीत असं त्यांनी ठरवलंय। 5 तारखेपर्यंत प्रचाराचा अवधी आहे, मात्र मुख्यमंत्री एकही सभा आता घेणार नाहीत असं कळतंय। अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सगळ्या सभा आता रद्द केलेल्या आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, ही एक मोठी बातमी आहे। झेडपीच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत। प्रचारासाठी अगदी कमी वेळ आहे, 5 तारखेपर्यंत। मात्र अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री सभा घेणार नाहीयेत, प्रचार सभा, असं कळतंय। नेमकं कारण काय आहे? निश्चितच अनुपमा, महायुतीतले घटक पक्षाचे एक मुख्य नेते म्हणून असलेल्या अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला निर्णय घेतलाय। 7 दिवसांनी मुख्यमंत्र्यांच्या एकूण 22 प्रचार सभा 12 जिल्हा परिषदांसाठी होणार होत्या, परंतु आता 5 तारखेपर्यंत प्रचार असूनही मुख्यमंत्री आता एकही सभा घेणार नाहीत असं स्वतः मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय। अजित पवारांचं निधन हे कारण ते पुढे करत या गोष्टीकडनं करण्यात येईल। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। त्यांचा संपर्क तुटला, आपण पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र या क्षणाची मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून। अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे। 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा देवेंद्र फडणवीस करणार होते, मात्र या सगळ्या सभा त्यांनी रद्द केलेल्या आहेत। 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत। 7 तारखेला मतदान आहे, 5 तारखेपर्यंत प्रचाराचा अवधी होता। मात्र आता मुख्यमंत्री एकही सभा घेणार नाहीत असं कळतं आहे। त्यामुळे अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानक झालेलं निधन आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या सर्व सभा रद्द केलेल्या आहेत।